त्यांना नेमकं काय विचारायचं आहे? माझा पास्ट का मला त्यांच्यासाठी वाटणारी फिलिंग? कौस्तुभ, आय एम सॉरी, मला कळतच नाहीये आधी काय बोलू आणि काय नको. मला तुम्ही हवे आहात आयुष्यात कायमचे, पण आता भीती वाटते तुम्हाला हरवण्याची. आधी आई बाबांमुळे बोलले नव्हते आणि आता मला तुमच्यापासून दूर जायचं नाहीये म्हणून बोलत नाहीये. सगळं कळतंय चूक आहे असं, पण मीच कन्फ्यूज आहे. आपण ऐकत आहात गुंतण्या आतुर फिरुनी या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय. गुंतण्या आतुर फिरुनी भाग 47. कौस्तुभ काहीच क्षणात आत आला. मृण्मयी तो तिच्या शेजारी येऊन बसताच क्षणभर त्यालाच पाहत राहिली होती. कौस्तुभ काहीच क्षणात आत आला. मृण्मयी तो तिच्या शेजारी येऊन बसताच क्षणभर त्यालाच पाहत राहिली होती. हे पहा मिस्टर कौस्तुभ, मृण्मयीशी मी आज सगळं बोलले. तिला स्वतःला बदलायचंय आणि ती ट्राय सुद्धा करते आहे. तिच्याकडून इतक्या लवकर पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळेल असं वाटलं नव्हतं, बट शी इज रिस्पॉन्डिंग व्हेरी वेल. इट सीम्स गुड. हो, आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे आणि ते म्हणजे तुमच्या घरातल्या लोकांचा तिला मिळालेला सपोर्ट आणि वातावरण. त्यामुळे हे लवकर शक्य झालंय असं मला वाटतं. हो, थँक्यू. त्याचं लक्ष मॅडमनी असं सांगताच मृण्मयीकडं गेलेलं आणि ती नेमकी त्यालाच पाहत होती. त्याची अनपेक्षित नजर तिच्यावर येताच तिने तिची नजर खाली झुकवली. आता बस, तिचं हिप्नोसिस सेशन आपण करून घेऊया. हो, शुअर. तुम्ही कधी करायचं म्हणता तेव्हा करून घेऊ आपण. आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम. कौस्तुभच्या बोलण्याच्या हावभावावरून तरी तो अगदी खुश वाटत होता. मृण्मयीला ते जाणवणार नव्हतं हे कसं शक्य होतं. पण पुन्हा त्यालाच पाहत राहिलेली मृण्मयी मात्र आतल्या आत गिल्टी फील करत होती. आपण त्यांच्यापासून सगळं लपवलंय ही भावना तिला आतून त्रास देऊ लागली होती. पण त्याला सांगणार तरी कशी होती ती? त्याला आपण सगळं खरं सांगितलं तर तो आपल्याला एक्सेप्ट करेल का हे काही तिला कळत नव्हतं. पण ते गिल्ट तिला आता आतल्या आत त्रास देऊ लागलेलं. आता समोर मॅडमचं आणि कौस्तुभचं दोघांचं बोलणं चाललेलं, पण मृण्मयी तिथं असूनही तिथं नसल्यासारखी होती. तिला आतमध्ये तीच गोष्ट सलत होती. अजून तर कशात काही नव्हतं. तिनं तिच्या भावना तरी त्याला कुठं सांगितल्या होत्या? ज्या सांगायच्या तर होत्या, पण त्या आत हा वेगळाच प्रश्न तिला सतावू लागलेला. चला मग या पुढच्या आठवड्यात मग आपण त्यावेळी करू हिचं हिप्नोसिस सेशन, म्हणजे तिच्या मनातून त्या वाईट आठवणी निघून जातील. बरोबर ना मृण्मयी? तुलाही हेच हवंय ना? हो, ती भानावर येत कशी बशी हसून म्हणाली. ओके, मग येतो आम्ही. चल मृण्मयी. थँक्यू सो मच. हा मॅम. तिला खुणावून कौस्तुभ मॅडमच्या हातात हात देऊन उठला. दोघंही तिथून बाहेर पडत होते. ती फक्त शरीराने त्याच्या मागोमाग निघालेली, पण ती आता पुन्हा कोशात गेली होती. त्याला सांगणं योग्य आहे की नाही हे तिला कळतच नव्हतं. त्याच्यापासून एवढं मोठं सत्य लपवायला नको असं तिचंच एक मन तिला म्हणत होतं. आणि सांगितलं तर त्यापुढे होणारा परिणाम सकारात्मक असेल तर ठीकच राहणार होतं, पण जर का तो नकारात्मक झाला तर काय? तिचे घरचे पुन्हा मागच्या वेळी सारखे तिलाच दोषी मानणार होते. त्यामुळे हा विचारच तिला आता सहन होत नव्हता. विचारात कधी ती कारपर्यंत आली, त्याने डोअर उघडून दिलं आणि ती कारमध्ये येऊन बसली हे देखील तिला समजलं नव्हतं. तोपर्यंत कौस्तुभने कार स्टार्ट करत पुढे घेतलीही होती. ती आता एकदम शांत झालेली, कसल्याशा विचारात हरवली होती हे त्यानंही पाहिलेलं. मॅडम तिच्याबद्दल तर चांगलं बोलत होत्या आणि तिचं कोशात जाण्यामागचं कारण त्याला मात्र समजत नव्हतं. आजचं सेशन लवकर झालेलं, त्यामुळे दोघंही डायरेक्ट घरी आले होते. घरी जेवणाच्या वेळेला आले असल्यामुळे मृण्मयी फ्रेश होऊन खाली आली आणि जेवण डायनिंग टेबलवर घेऊ लागली. काहीच वेळात कौस्तुभही आला आणि बाबा, आई आणि कौस्तुभ, मृण्मयी असे चौघच जेवायला बसले.
अरे हो कौस्तुभ, तिच्या घरून फोन आलेला सकाळी. उद्याच्या संक्रांतीसाठी तिला पाठवावं लागेल. बरं का मृण्मयी, तुझी बॅग भर 2 दिवसांसाठी. ती कुठंही जाणार नाहीये. मी तिच्याशी ऑलरेडी बोललोय. तिच्या आईबाबांना सांग ती येऊ शकत नाही. कौस्तुभ ठामपणे म्हणाला. अरे असं काय बोलतोयस कौस्तुभ? त्यांच्या मुलीवर त्यांचा अधिकार सुद्धा आहेच की. आणि जरा तिच्या मनाचाही विचार कर. बाबा म्हणाले. हो ना, तिचा पहिला सण आहे. तिला नसेल का जावं वाटत? आई, मी हे बोलतोय त्याला काहीतरी कारण आहे. तुला हे माहिती आहे ना, मग तरीही तू असं म्हणत आहेस. अरे सोड ना कौस्तुभ, जाऊ दे. तिच्यासाठी करायचं आपण. त्यांचा कॉल आलेला. आज सायंकाळी न्यायला येतो म्हणाले. मग आपण असं म्हणणं तरी बरं दिसतं का? आई बाबा, हा माझा फायनल निर्णय आहे. यात बदल होणार नाही. तुम्हाला त्यांना सांगता येत नसेल तर मी कॉल करून सांगतो, मग तर झालं. तुम्ही लक्ष नका घालू यामध्ये. अरे कौस्तुभ, आत्ता सायंकाळी न्यायला आल्यावर त्यांना काय सांगायचं? बरं दिसल का रे असं? तुम्ही दोघं जेवा बरं शांतपणे. मी बघतो काय करायचं ते. कौस्तुभ म्हणाला. तसं आई बाबांनी दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. तेव्हा बाबांनीही डोळ्यांनीच खुणावत आईला गप्प राहायला सांगितलं आणि सगळेच शांतपणे जेवू लागले. बाप रे, कौस्तुभ असे का म्हणत आहेत बरं? ते खरंच नाही पाठवणार आहेत का मला घरी? पण नेमकं असं का बरं म्हणत असतील? एवढा राग माझ्या घरच्यांचा? काही कळलंय का त्यांना कुठून? आणि हे सगळं कदाचित फक्त माझ्यासमोर ते बोलणं टाळत आहेत का? काहीच समजत नाहीये. अरे देवा, एवढे कॉम्प्लिकेशन्स का झालेत माझ्या आयुष्यात? आता मी त्यांना माझ्या मनातलं सांगू इच्छिते, पण मी माझा पास्ट लपवला आहे त्यासाठी वाईट वाटतंय. असं कसं पुढं जाऊ शकते मी त्यांच्यासोबत? नाहीतर सतत मनाला टोचणी राहणार. मृण्मयी, काय ग, कसला विचार करते आहेस? जेव ना. आईंचा आवाज आला तशी ती भानावर आली. अहो जेवते, ती म्हणाली आणि खाली पाहून जेवू लागली. आईने असं बोलताच नेमकं कौस्तुभने वर मृण्मयीकडे पाहिलेलं, तेव्हा आईने त्याला मृण्मयीकडे पाहायला खुणावलं. तिचाही विचार कर असं त्या त्याला खुणावत होत्या. मी आहे, तू काळजी करू नको, असं काहीसं खुणावत तोही आईला म्हणाला. तशी आई गप्प झाली. सगळी कामं आवरून झाल्यावर मृण्मयी वर आली. कौस्तुभला खरं तर ऑफिसमध्ये जायचं होतं, पण तिची वाट पाहत तो थांबलेला. तिच्याशी बोलायचं जे होतं. ती वर आली आणि त्याला पाहून बेडकडे गेली आणि तिचा मोबाईल हातात घेऊन बसली. मृण्मयी, मला जरा बोलायचंय. हां बोला ना. ती मोबाईल साईडला ठेवून म्हणाली. तुला जायचंय का घरी? नाही म्हणजे जेवताना विषय निघाला तेव्हा चेहरा पडलेला तुझा. म्हणजे आधी तुझ्याशी बोलायला हवं होतं मी. म्हणजे कालही मी माझंच मत तुझ्यावर लादलं, सो म्हणून विचारतोय. नाही, मी कुठं असं काही म्हणाले. तुम्ही म्हणाल ते. पण काय आता? म्हणजे मला फक्त एक प्रश्न पडलेला की तुम्ही एवढा का रागराग करताय माझ्या घरच्यांचा? म्हणजे तुम्हाला कुठून काही कळलंय का? तिने घाबरतच मान खाली घालून विचारलं. असंच काही नाहीये. का? पण असं का विचारलंस? म्हणजे काही न कळावं यासारखं काही आहे का? नाही नाही, असं नाही, ती एकदम घाबरून म्हणाली. मग ठीक आहे, पण काय आहे मृण्मयी, तू ही अशी झालीस त्या पाठीमागे त्यांचा बराच मोठा हात आहे. तुझं जबरदस्तीनं माझ्याशी लग्न लावणं, तुझा विचार न करणं, सो मला राग येतो त्यांचा. त्यांनाही कळायला हवं या बाबतीत ते किती चुकलेत. बस म्हणून मी तुला नाही पाठवत आहे. ओके, माझं ऐकत आहेस त्यासाठी थँक्स. बरं, मी निघतोय आता ऑफिसला. तुला काही बोलायचंय का माझ्याशी? म्हणजे बोलायचं असेल तर बोलू शकतेस. तो अचानक जाता जाता थांबला आणि तिला म्हणाला. त्याचा रोख अर्थात सरळ होता, तिलाच तो संभ्रमित करून गेला. त्यांना काय जाणून घ्यायचंय या विचाराने तिच्या हृदयस्पंदनांनी अगदीच उच्चांक गाठलेला. कुठे काय? काही नाही, ती कशी तरी तिचा जडावलेला श्वास सावरून म्हणाली. ओके बाय देन.
म्हणत तो क्षणार्धात रूमच्या बाहेर निघून गेला. त्यांना नेमकं काय विचारायचंय, माझ्या पास्ट की मला त्यांच्यासाठी वाटणारी फिलिंग? कौस्तुभ, आय एम सॉरी, मला कळत नाही आधी काय बोलू आणि काय नको. मला तुम्ही हवे आहात आयुष्यात कायमचे, पण आता भीती वाटते तुम्हाला हरवण्याची. आधी आईबाबांमुळे बोलले नाही आणि आता मला तुमच्यापासून दूर जायचं नाही म्हणून बोलत नाहीये. सगळं कळतंय, मला चूक आहे, पण मीच कन्फ्यूज आहे. कौस्तुभ ऑफिसला जायचं म्हणून खाली बाईकजवळ आला आणि बाहेर येऊन तिच्या घरी फोन करून ती येणार नसल्याचं आणि त्यांचा काही वेगळा प्लॅन असल्याचं कळवलेलं. त्यामुळे तिला न्यायला काही तिचे वडील येणार नाहीत हे फिक्स होतं. त्यानंतर तो बाईकवरून ऑफिससाठी निघाला. खरं तर त्याला तिला कधीच तिकडं पाठवायचं नाही आहे हे त्याला डायरेक्ट तिला सांगताच आलं नव्हतं. त्याचे संस्कार आडवे येत होते आणि खरं तर असं सांगून कसं कळणार होतं त्यांना की ते चुकलेत? हा प्रश्न त्याला स्वतःलाच सतावत होता. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे ती माहेरी गेली नव्हती, तर तिची पहिली संक्रांत इकडे घरीच करायचं चाललं होतं. पर्णी आणि कृती होत्याच मग तिला. मस्तपैकी तिला ब्लॅक साडी आणि हलव्याचे दागिने घालून छान तयार केलेलं दोघींनी. आणि पर्णी स्वतः तिचं फोटो सेशन करत होती. जेवढा तिकडे माहेरी तिचा एन्जॉय झाला नसता तेवढा एन्जॉय ती इथं करत होती. ती अगदी खुश होती. कौस्तुभ आज सण असल्याने घरी जेवायला आलेला तेव्हा तयार झालेली मृण्मयी अर्थातच त्याचा हृदयाचा ठोका चुकवून गेली होती. समोर चाललेलं फोटो सेशन आणि तयार झालेल्या मृण्मयीला पाहून कौस्तुभ मनोमन खुश होत होता. पण त्याला एक गोष्ट मात्र छळत होती, ती अजूनही गप्प का आहे? आता तरी ती काहीतरी बोलेल असं वाटत होतं कौस्तुभला. तिच्या डोळ्यात आणि वागण्यात दिसत होतं सगळं. त्याच्या समोर आल्यावर तिची वारंवार उडणारी घाबरगुंडी नजरानजर होताच तिचं नजर झुकवणं, गालात उमलणारे गुलाब आणि काहीतरी होतं जे तिच्या वागण्यात वेगळेपण आलेलं ते जाणवायचं. पण ती अजूनही तशीच शांत का आहे हेच त्याला कळत नव्हतं. तिला प्रेम वाटत नाही हे तर कारण नव्हतं. मग अशी कोणती गोष्ट असेल जी तिला सांगायला रोखते हेच त्याला समजत नव्हतं. आणि त्याला मात्र तिला त्याच्याबद्दल वाटणारं ते प्रेम तिच्या तोंडून ऐकायचं होतं. पण ती मात्र अजूनही गप्प आहे हे त्रासदायक होतं. तो मात्र अजूनही तिची स्वतः होऊन येऊन बोलण्याची वाट पाहत होता आणि असं काही होत नव्हतं हे पाहून त्याची आता पुन्हा आतल्यात चिडचिड सुरू झालेली. ते 2 दिवस असेच गेले. ती काहीच बोलली नव्हती, पण बोलणार नव्हती असं नव्हतं. तिच्या मनात वेगळंच द्वंद्व चालू होतं. तिला वेगळीच गोष्ट त्रास देत होती. मला माहिती आहे ते माझी वाट पाहत आहेत, पण मी का थांबले ते फक्त मला माहिती आहे. काय करू? बोलून टाकू का त्यांना की कौस्तुभ आय लव्ह यू? त्या विचारानेही तिचा श्वास जड व्हायचा, पण तिला तीच एकमेव गोष्ट रोखत होती. आता त्यांचा बर्थडेही येतोय, तो दिवस बेस्ट राहील. हो, त्यांच्यासाठी हे खूप बेस्ट गिफ्ट होईल. हो, पण माझ्या पासचं काय? त्यात ते आईबाबांचा इतका द्वेष करतात फक्त मी असे झाले म्हणून. मग आईबाबांच्या सांगण्यावरून मीही एवढी मोठी गोष्ट लपवली हे कळलं तर माझा किती हेट करतील ते. आणि समजा मी स्वतः माझा सगळा पास्य सांगितला तर मलाही फसवलं असं म्हणतील का ते? बापरे, नाही ना सहन होणार ते मला. पण आधी प्रेम आहे तेही तर त्यांना बोलायला हवं, नाही तर तेच मेन सांगायचं राहून जाईल. हो, आधी प्रेमाची कबुली आणि मग पास सांगूया का? आय थिंक हेच बरं होईल. डेंटन त्यांच्या बर्थडेला त्यांना सरप्राईज देणार मी. खूप भीती वाटते, माहीत नाही काय आणि कसं करणार आहे मी, बट धिस टाईम आय हॅव टू डू दिस. ती मोठा श्वास घेऊन स्वतःशीच ठरवत होती. तिने अखेर मनाशीच ठरवून टाकलेलं ती आता उद्याच त्यांच्या बर्थडेला त्याला सांगून टाकणार होती. इकडं कौस्तुभला ती बोलत नव्हती आणि आपली अपेक्षा पुन्हा वाढू लागली आहे हे पाहून त्याने मात्र पुन्हा स्वतःला कामात बिझी करून घेतलेलं. त्या 2 दिवसात तो रात्रीही घरी उशिराच येऊ लागलेला आणि पुन्हा थोडा रूडनेस त्याच्या वागण्यात येऊ लागलेला. आता उद्याही त्याचा बर्थडे होता, पण तो मात्र उद्याही अजिबात घरी थांबणार नव्हता. नाही तिच्यासोबत कुठे जायचा प्लॅन करण्याचा त्याचा विचार होता.
तिच्यापासून जितकं दूर राहता येईल तितकं तो पाहत होता. तो आजही अजूनही ऑफिसमध्येच होता. इकडे घरी रात्रीच्या जेवणाची वेळ झालेली, मात्र आजही तो जेवायला नाही पाहून नेहमीप्रमाणे घरच्यांचे मृण्मयीला प्रश्न सुरू झाले आणि तिला आजही त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देणं अवघड झालेलं. मृण्मयी, अगं कौस्तुभ कुठे बेटा? आता काय पुन्हा काम वाढले का त्याचं? इतका लेट का येतोय रोज? काही माहीत नाही बाबा. काही माहीत नाही म्हणजे काय? तुला सांगत आहे का तो? आईचा प्रश्न आला. अहो सांगतात. बहुतेक कामाचा लोड पुन्हा वाढला असेल. आई, तिला काय विचारतेस? थांब, मीच त्याला कॉल करतो, केतन म्हणाला आणि त्याने डायरेक्ट त्याला कॉल लावला. मृण्मयी मात्र जेवण वाढता वाढताच तिच्याच विचारात हरवलेली. 2 दिवस झालं कौस्तुभची वाढलेली चिडचिड तिच्याही तर लक्षात आलेली, पण तिलाच कळत नव्हतं की पुन्हा त्यांना काय झालंय. अन विचारण्याची हिंमत तिनं काही केली नव्हती. उद्या बर्थडे अन उद्याही असेच वागणार का ते? तिला या प्रश्नाने चांगलंच टेन्शनमध्ये टाकलेलं. आजचा भाग इथंच संपलेला आहे. वा, मृण्मयी तर कौस्तुभला तिच्या मनातली गोष्ट सांगण्याचा विचार करते आहे आणि ती त्याच्या बर्थडेला त्याला अशा प्रकारचं गिफ्ट द्यायचा विचार करत आहे. बघूया तिला ते जमतंय का. ऐकत रहा गुंतण्या आतून फिरुनी. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू सो मच.